समाचार अब तक, सत्य का साथ। गुन्हा करण्याच्या इराद्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवर निघालेल्या 2 गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना पाचपोली पोलिसांनी धारदार लोखंडी तलवारीसह अटक केली आहे। पाचपोली पोलीस ठाणे हद्दीत पोलीस गस्त घालत व गुन्हेगारांचा शोध घेत असताना संशयास्पद मोटरसायकलवरून फिरत असलेल्या 2 तरुणांना अडवले, मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी तेथून पळ काढला। पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि दोघांना कामठी रोडवरील होप हॉस्पिटलच्या गल्लीत पकडले। आरोपी तरुणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 500 रुपयांची लोखंडी तलवार आढळून आली आहे। गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या सुमारे 50,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 425 व कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे तहसील हद्दीतही एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला आहे। ही दोन्ही कारवाई पाचपोली पोलिसांच्या पथकाने केली आहे। गुन्ह्यातील धारदार शस्त्रांचा वापर करण्यात येणाऱ्या 3 आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। त्यांच्याकडून पाचपोली पोलिसांनी 50,700 रुपयांचा माल जप्त केलाय। पुढील कार्यवाही चालू आहे। यावर अधिक माहिती देत आहेत पाचपोली पोलीस अधिकारी, ऐकूयात। नाईट डीबी पेट्रोलिंग करत असताना एक डाऊटफुल बिना नंबरची गाडी दिसली। ते गाडीला अडवले, त्याला चेक केलं तर एकाकडे तलवार होता। ते गुन्हेगार स्वरूपाचे होते। एक सौरभ असज्जा आणि सौरभ करवाडे यांना बिना नंबरची गाडी ताब्यात घेऊन गाडी आणि एक तलवार जप्त करून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई केली। ही कारवाई भोगे आणि इम्रान यांची टीम केलेली आहे। दुसरं टीमला पण एक गुन्हेगार सापडला, मोहम्मद फरहान अन्सारी, मोहम्मद नौशाद अन्सारी, हा तहसील एरियाचा आहे। तो पण डाऊटफुल फिरताना दिसला। त्याच्यावर पण 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। अशा पद्धतीने त्या नाईटला 2/4/25ची कारवाई करण्यात आली आणि दोन्ही डीबी टीम ही कारवाई करून MCR तीनही लोकांना जेलमध्ये रवाना केले। हे गुन्हेगार वृत्तीचे आहे, त्यांचे रेकॉर्ड आहे आणि ते डाऊटफुल दिसल्यामुळे आणि त्यांचा काहीतरी गुन्हा करण्याच्या इराद्यानेच फिरत होते, त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली। बिना नंबरची गाडी जवळपास 50,000 रुपयाची आणि एक तलवार 500 रुपयाची अशी जप्त केली। दुसऱ्याकडे 200 रुपयाचे चाकू ते पण जप्त केले। 2 कारवाई 4/25 करण्यात आली। सध्या आरोपी जेलमध्ये। समाचार अब तक, रिंकू पांतावणे, नागपूर।